तसं बघायला गेलं तर मी तुमच्यासोबत माझे व्लॉग्स किंवा माझं जे रुटीन आहे ते शेअर करते. पण माझ्या ज्या गोष्टी अति पर्सनल असतात त्या गोष्टीचा मी माझ्या स्वतःच्या चॅनलच्या TRPसाठी किंवा त्याला खूप जास्त व्ह्यूज यावेत किंवा काहीतरी इमोशनल अटॅचमेंट व्हावी यासाठी मी त्या गोष्टीचा वापर कधीच करत नाही. पण आत्ता काय झालंय, मी रेसिपीज शेअर करते. मध्यंतरी 1 महिनाभर त्याला गॅप पडला होता. व्लॉग असू देत, व्हिडिओ असू देत किंवा माझं जे काही काम आहे ना, ते पूर्णपणे 1 महिन्यासाठी बंद होतं. आता काय झालंय, मी मसाल्याच्या लाडूच्या ऑर्डर्स घेते, तर त्याच्यासाठी माझ्याकडे अनेक जणांचे नंबर सेव्ह झालेले आहेत. तर त्यामुळे आत्ता 1 महिना झालं, म्हणजे उद्याच्याला महिना होईल. माझे वडील एक्सपायर झाले आणि ते स्टेटस मी साधारण एक 4-5 दिवस माझ्या मोबाईलला ठेवत होते. तर त्याच्यामुळे बऱ्याच जणांना समजलं की असं-असं झालेलं आहे. आणि व्हिडिओ टाकल्यानंतर त्याच लोकांच्या कमेंट व्हिडिओ खाली यायला लागल्या की ताई असं झालं, वाईट झालं. सगळ्यांनाच वाईट वाटतंय अर्थातच. मला पण खूप दुःख होतंय. त्यामुळे बरेच दिवस माझं पण काम बंद होतं. पण जे लोकं माझ्यासोबत WhatsAppच्या थ्रू जोडले गेलेले नाही आहेत, त्यांना माहिती नाही की नक्की काय झालेलं आहे किंवा एवढा महिन्याभराचा गॅप का होता किंवा ह्या ज्या अशा कमेंट येत आहेत तर त्याचा अर्थ काय? कारण की बरेचसे जण पप्पांचं नाव घेतात किंवा काही-काही मग असंच आपण कमेंट करतात की बाई वाईट झालं, हे झालं, ते झालं. तर सगळ्यांना समजावं यासाठी मी हा आजचा व्हिडिओ करते आहे की गेल्या महिन्यात म्हणजे एप्रिल 14 या दिवशी माझे पप्पा हार्ट अटॅकमुळे गेले आणि त्यामुळे महिनाभर माझं काम बंद होतं. आता तसं बघायला गेलं तर म्हणजे वडील गेलेत आणि मग त्यांचं काय सांगणार? त्यांच्याविषयी तर सांगण्यासारखं खूप काही-काही असतं. पण मी काही ह्या व्हिडिओमध्ये ते सांगणार नाही आहे. फक्त ते गेलेत त्याच्यामुळे माझं काम बंद होतं. आणि आमच्या गावची यात्रा होती 2 दिवस अगोदर. ते आले होते आणि म्हणजे काही माहिती नाही, पण असं ते तेव्हाचं वातावरण खूप छान होतं, खूप फ्रेश होतं. आणि आपण म्हणतो ना असं उद्या काय होणार आहे आपल्याला जर माहिती झालं असतं तर आपले सगळेच प्रश्न सुटले नसते का? तर तसंच काहीसं पप्पा आलते. 2 दिवस इथं राहिले. छान आम्ही मस्त एन्जॉय केला. त्यांनी नातवंडांबरोबर एन्जॉय केला. त्यांचे दुसरे जावईसुद्धा इथं आले होते, हे होते. म्हणजे असं सगळं छान वातावरण होतं. सगळं खूप छान चाललेलं होतं. पण इथनं गेले ते. त्यांना थोडासा जुलाबाचा त्रास चालू होता तेव्हा. मग त्याच्यासाठी ते दवाखान्यात गेलते आणि नेमकं काय झालं त्याच दिवशी म्हणजे माझे वडील ज्या दिवशी गेले त्याच दिवशी माझ्या मम्मीची आई म्हणजे माझी आजी तीसुद्धा एक्सपायर झाली. ती सकाळी गेली 9च्या दरम्यान. तर मग अर्थातच तिथले जे काही विधी आहेत ते करण्यासाठी आम्ही सगळेच तिथं गेलो होतो. घुरसुळी हे माझ्या मामाचं गाव आहे. तिथं गेलो होतो. मग आता अर्थातच मम्मी तिथं राहिली. पप्पा घरी गेले, आम्ही आमच्या घरी आलो आणि मग संध्याकाळी त्यांना जुलाब झाल्यामुळे असा थोडासा गळाटा आला असेल किंवा आम्ही तर दिवसभर त्यांना दवाखान्यात जावा म्हणत होतो, पण त्यांनी कंटाळा केला. ते काही दवाखान्यात गेले नाही. संध्याकाळी 9 वाजता ते दवाखान्यात गेले आणि दवाखान्यात गेल्यानंतर म्हणजे एकतर असं सारखं फोन चालूच असतो मम्मी नसल्यावर की पप्पा काय करताय, गेलात का दवाखान्यात किंवा असं आपले रेग्युलर फोन. आणि मग नंतर तिथं दवाखान्यात गेल्यानंतर सुद्धा त्यांनी मला बोलले, दीदीला बोलले, मम्मीला बोलले, सगळ्यांना बोलले. आणि मग म्हणजे माझा फोन 9:15ला त्यांना झालता आणि ते 9:45ला गेलते. म्हणजे असं किती हे अंतर आहे की आत्ता होते आणि आता ते नाही आहेत, ह्याच्यामधलं एवढंच अंतर होतं ते. मग मी 10 वाजता करमाळ्याला गेलते आणि मग म्हणजे असं ते नंतरचं ते सगळं जे काही असेल ते. तर त्या दिवशी ते तसं झालं आणि मग आता ते नाही आहेत. त्यांच्यासोबतचे व्हिडिओ शेवटचे मी शूट केलेले आहेत. मी ते एडिट पण केले नव्हते, पण आत्ता एडिट केले 1-2-4 दिवसापूर्वी. मग ते तुमच्याबरोबर शेअर होतील. म्हणजे पप्पांची शेवटची आठवण म्हणून मी ते व्हिडिओ एडिट केलेले आहेत. कारण की तो व्हिडिओ माझ्याकडे राहील आणि त्या व्हिडिओमधले ना ज्या क्लिपमध्ये पप्पा आलते ना, तर मी तिथलं काहीच भाग एडिट केलेला नाही आहे. म्हणजे ती क्लिप आहे तशी ठेवलेली आहे. तिथलं काहीच एडिट केलेलं नाही आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन असतील किंवा त्यांचा आनंद असेल, असं काहीच कुठंच काटछाट केलेली नाही आहे. आहे तसे मी ते व्हिडिओज म्हणजे त्यांची जी क्लिप आहे ती तरी मी आहे तशी ती घेतलेली आहे. तर खूप जणांचे कमेंट आले की ताई आम्ही तुम्हाला बघतो किंवा तुमचे पप्पा म्हणजे आम्हाला आमच्या पप्पांसारखे आहेत किंवा आमच्या घरातले सदस्य वाटतात. नक्की काय झाले हे सांगा. आनंदाची बातमी असल्यानंतर ते आपण शेअर करतोच. पण दुःखाची बातमी असल्यानंतर आणि त्यातनं अशा पद्धतीचं जर दुःख असेल तर ते शेअर करणं म्हणजे खूप मोठं. म्हणजे मी कमेंटला रिप्लाय देत होते ना रेसिपीच्या चॅनलखाली, तर तेव्हासुद्धा मला ते असं जड जायचं ते लिहायला की त्यांना असं असं झालं आहे आणि ते नाही आहेत. म्हणजे आपले वडील
नाही येत हे सांगणं पण खूप मोठं असं हे असतंय. अशा पद्धतीचं सगळं आहे. त्यांचे शेवटचे व्हिडिओ बघा.